माणूस कसं कुत्र्यावाने आवडतं का फोटो काढून लाजे तो ते आम्ही नशी पिलं हे नाही का खडकला हिंडतो लोक कोणी भेट मागे हा माणूस हा किती बेंदार धुर बसले होते किती दिवसाचं होतं ते फोटो काढायला लागला चढेल दिमाग तू म्हणते गेलेला आहे तू तुला कोण विचारणार आता फिरतो बाई तुझा फोटो काढला ते आम्हाला आतापर्यंत तुमचा सहारा होता सगळ्या गोष्टींना सगळं चांगलं झालं आमचं काय आम्ही माझे फोटो काढतो वाटतं 14 दिवसाचे रिमांडून निघला फोटो काढायची पाठवायची सगळ्यांची असंच वाटायला त्याला हे ना संगत गुण सोबत गुण ते बरोबर असते बरं नाही याला संगत दाढी वाढवायला पैसे लागतील म्हणजे मला लागतील पैसे आता गर्दी असते तिथं गर्दी असते आता तिथं त्याच्यामध्ये घालताना लागत नाही तिथंच गर्दी असते आता दिवसा सकाळी सकाळी रात्री गर्दी नसती रात्री मग तुला जमन का हो घबराट चक्रा नाही काही गाडी चालू आहे का नाही मंदिरात जाऊ आपण तर तिकडून तुला पावसाळ्यात चालला ना हो का आपण 2 दिवस होतो पावसाळ्याला आज नाही आला इकडे बघ नाही लावायला काय गेला टाइम निघून राहिला टांगेवाडी विचार नको असेल तर टांगेवाडी करते घरी माझ्या कोणी नसतं तिच्या घरी ती एकटीच राहते तिचे पोरं मशी मागे जाते किती सुधारली पाहिलं का तिने किती घर बांधली नाही आणणार उद्यापासून जाऊ दे सोड तसं आपलं कशात लक्ष घालावून आपल्या लेकराला घ्यायचं नक्की बसायचं गाडीवर तिला आता संधी सापडली हे शिकत असताना तिथं येऊन उभा राहायचं ती खूप घेऊन येते तुला मला असं वाटतं आणावं सोबत असं तसं रोज रोज काय पण तुझ्या मनात नाहीये ना जाऊ दे सोड मला इतकं माझं डोकं उठलं अंतावर पाहतात मला अशा आग झाली पण आता काय करावं काय बोलावं तो बाबा मस्त असं घरी जाऊन उभा राहायला गच्चीवर पाहत तुला आम्हाला पण सांगतो हां सोन्या म्हणला मी बोला म्हणे तिच्या नवऱ्याला तुला आले पण दिवसभर घरात
ती पोरगी आता कामावून आली बायको आमच्या घरात एक मग त्याला नाही जाता येत, त्याची पोट येईल ते फायदा मला एक सांग, तुला असं नाही वाटत की आपण वागलो, ते वागले आपल्यासोबत तसे, पण आपण चांगलं वागावं? नाही वागायचं माझ्याकडे कोणाशी, मला काय घेणं आहे कोणाशी. तू सांग मला देवान माझं सगळं सांगितलं, मला तेवढं दे. फक्त तुझं आता रडत एक बुके मला माझ्या डोक्यात किडा आहे, खेळा ठोकलेला तो कधी निघत आणि तो नाही निघाला ना तर आयुष्यभर तिचा तुला बिन मला मग मेलं बी ते आत्म्याला बी चूक नाही. सांग, ते नसलेल्या घराला दोष लागणार, दोष पण मग एखादी रांड आणून दिलं पटकली नको नाही म्हणजे मग मोकळं होऊन जातं माझं, तू मोकळा होते. आता ते मनात राहिलेलं आहे ना, 4 गोळीचे मी मग माझ्या पोराला काही नाही म्हणूनच मी दोष काढलेला आहे घराला. सांग, त्याच्यामध्ये आपण बी येतो घरातलं ते तसं ते दोष लागत आणि त्याच्यामध्ये दोष आणि असे दुकान हे असे दुकान या लोकांची हमाली कामं करायची, त्यापेक्षा 2 कामं तर दुसऱ्यांची केले तुला पैसे भेटेल. तिथं काय भेटेल? तुला इतकं कुत्र्यावर झाडायचं काय सांगितलं नाही आणत उद्या बस ना, नाही आणत म्हटलं ना बस. का नाही टिकवली ती बाई? कोण पळून लावली त्या वगैरे नादाला लागून? 1000 पोरी दाखवल्या, ही नको ही नको ती नको ही नको. त्यापेक्षा लोकांना सुंदर पोरं पाडले, ते पोरं तर चांगले एकदम जाती नाही डाग दिला. स्वतःचा हात शेव केला तो हात चांगला आहे तुझा, तुला म्हणायची आली का मला? तुला शांत राहता नाही का काय? तू शांत राहायचं, असं वागायचं नाही घरामध्ये. जगात किती शेकडो पोरं आहे घरामध्ये, आम्हाला त्रास होतो ना वासामध्ये. दोघांपैकी कोणतरी ते फोन करणार, समजलं का? धनंजयच्या बायकोला उद्या बोलते शेकडो पोरं आहे, त्यापेक्षा आग लागली रुपाल त्यांच्या, तू तर काही नाही त्यांच्या पुढे. मी चाललं तिथं दाग याला सिव्हिअरमध्ये नेऊ नीट केलं आम्ही याला. आणि यानं बघ माझी कसं केले हाल. सांग, फोटो काढायला लागला बघ, कोणाला पाठवतो, कोण याच्या वाचलेले ऐकायला पाहायला पाय. तुला लाज वाटायला पाहिजे असे फोटो काढून पाठवायला लोकायला बरं का? सडक्या उद्यापासून जाय तू, तिला पाय नेते पाय आणते. आता तुला फोटो काढायचे तिच्या घरात जाय, तू गांडीवर बसायला तिच्या जाय ना, चुक ना घुस ना जाय ना. तिच्या पोरीला काय नेतो नुसतं जाय तिच्या तो उरावर, त्या पोरी उमटू लागला घ्यायला तिला जा तिच्या आम्हालाच म्हणा मोका कुत्रा. त्याला पण नाही लागत, त्याला बोलतो आपल्याला काय शूटिंग घेतो, अशी शूटिंग तुला पुढे कामा येईन. जड गांड्या पाहिलं का कसा हसतो बाय? तेव्हा नव्हता हसू येत असं. लय रडू लागला आम्ही औरंग मधला होते तेव्हा. उगत केलं ग मम्मी, आता नाही ग मम्मी, असं नाही आता नाही करणार ग मम्मी, आता नाही. काय रडू लागला नाटके ते जवानबाईला दाखवला आवाज बघ म्हणलं. आणि पाय तेव्हा आवाज होता का? मोबाईल होते तेव्हा? भाड्या तू विचार कर ना, आताची गोष्ट आहे औरंगाबादची, गेल्या महिन्यातली 2 महिन्यापूर्वी. 2 महिन्यात काय गेलं काय? 10 वर्ष विचारला का तू? अनुक्ताबाईला बोलून सांगणार नाही ती? रडू सगळ्यांना आवाज ऐकला तुझा. हे तेल घाली सांगते ना मग आजी बब्बीला बोलवलं. तिला कशाला मला वाटतं तिला काय खेळतो, तिला काय माहिती, तिच्या काय वाटतं दुर्बीने वाढलं, तिला काय बोलतो तू? पाहतो एवढा मोठा डंगर झाला आता, वय बघ तुझी. सांगते हमाल टप्पाल कुली लाल शर्ट घाल, मी तुला बोलून घेत जाते लोक कामाला. लाल सदरा आणून दे तुला, लाल सदरा थांब नंबरचा बरं का? लायसन काढावं लागतं त्याचं. काढ ना भाड्या, तुला काय काम आहे मोकार गांड्या? तुझं आधार कार्ड द्यायला लागलं तिथं लायसन काढायसाठी. लागला रक्त बीपी खवळून टाकली तो माझ्या. उपाशी मला जेवायचं होतं. आता म्हणलं आपण खान मंदिरात चालले जावं. त्याचा टाइम होता ट्युशनचा, बघू म्हणलं. आज उघडलं जरा, 3 दिवस झाले आज मंदिर नाही. मी म्हणलं आज तरी म्हणा की जाऊ आपण मम्मी, उद्या तरी म्हणा आपण जाऊ ते ना. आणि चढ असाच बेबुड रांडक्या, तुझं रांडक माझ्यासारखं बेबुड. तुला तेच करायचं होतं आणि जगाला दाखवायचं होतं ना. येऊन टाकते, झालं संपलं. हे पाय राहिलं का जिकडे तिकडं महिना 2 महिने.
आवरायला कोणी बाहेरची येणार आहे का? इतक्या बायका आले, दोनदा चहा पाणी, अजून तुकडा नाही खाल्ला, पोटाला कळकळ, तुला सगळा छाप लागत माझा. बरं का? उभा राहिली बाहेर, जा तिच्या घरात जेवायला जा. घरातलं गोड लागत नाही. घरातल्यानं काम सांगितलं तर म्हणतो आम्हाला नको सांगू, तू तुझे काम कर रे भाऊ. तुझी ती CRD आहे ना, कोणी घरात उरावर बसायला रांडा आणले ती सांगत नाही कोणाला. तिला वाचमन ठेवलं तो दारावर, नाही का? माहित एवढं बीपी खवळायचा आणि लोकांची कामं करायची. एकदा सांगितलं म्हणे नाही, म्हणे बरोबर नाही आणणार म्हणे. अरे गावभर केलंय, तेच सांगितलं नाही. पोरग चांगलं नाही काऊन आणीन ठिकाणामध्ये नाही नाचू लागली ती. आमच्या जातीची पावका, याची पावका, त्याची पावका पाहिली का? फोटो काढून पाठवतो. भाड्या तुला माझ्याशिवाय कोणाचं हे नाहीये, सपोर्ट नाही, कोणी केलं नाही आतापर्यंत. बरोबर म्हणे हिची माय. उद्या तुझ्याच गळ्यात पडून काही नको पाहू. अजून बी सुधारला नाही तू. जळून घेतला तरी बी बाल वाचवलं तुला. 2 बकेटा कपडे धुत होते, एवढाले मांसाचे तुकडे निघत होते अंगातून. विसरला तू? त्या डब्बा विसरला? काळा डब्बा पाय ना, त्या काळ्या डब्याची आठवण कर ना. पापा घाम सुटत होता म्हणून सगळा चढला होता तेव्हा मी त्याला समोरच्या सगळ्यांना कपडे धुत होते वर गच्चीवर बसून ब्रशनं घासू मांसाचे सगळे गोळे काढत सगळ्या बघायच्या. सांग तेव्हा आलत कुणी मदतीला? मदत पाहिजे ना. तुझी गांड झालं कोण नाही आलं. हातानं गांड असे हातात धरून धुवून काढत होते. एवढा पावटे उचलून लोकांचा मूत आमच्या अंगावर यायचा. सांग आता नाही पण देवाजवळ लिहिल्या गेलं. तुला लय कळकळाट आहे माझी आणि लय तुला छाप लागणार नाही. देवापाशी सगळं लिहून ठेवलेलं आहे भगवंतानं. तू जेवढा माझ्या विरुद्ध करायला तेवढा देव तुला बघत. रोज महादेवाला जातो ते महादेव तुला रोज काय देऊ असा म्हणतो. समजलं का? तू जितका मला छळ होतो तितकं तुझ्या पुढे येतो. बरं आज माझी सर येणारच नाही. तो हाडकाचा गंधाचा टिपका बी लावला मला तर माझं तुला काहीच नाही येणार. पुण्य माझं येणारच नाही. व्हायलंय का? आम्ही जीव जाळतो, आम्ही सगळं करतो, देवापुढे हातपाय आपटितो. हो दे. आता तुझी सजा अशी चुका अशी. तुमची नियत खराब आहे ना. नियत खराब आहे. इथं थुकायला लागला तू. टाकू का पाणी आता? तू बोलते मग तू. बरं का? इथं राहतो आणि पाणी तिथं भरतो. म्हणत नाही लग्न करायला लागला तू रे. अरे तुला असं होतायचं तुला लोकांच्या गांडीत. बरं का? माझ्या घरात राहून काय केलं तू आतापर्यंत? हो जिंदगी दळून घेतलं, बायको पळून लावली. मी तर हेच म्हणणार लोकांना. बसलं लोकांची कामं करत. मी त्या रव्याला याला सगळ्याला सांगते काटकरच्या आता. म्हणणार अरे बघ ना म्हणे आमचं पोरग म्हणे रवी काय बोलाव रे म्हणे एवढा तमाशा करून ते लोक भांडायला उठते. आता जर तिनं आवाज महादेव कुठं ना कुठं सजा देतो आणि तुला सजा भेटलीच पाहिजे. आता माझं रक्त तो खराब केलं नाही एवढं, त्याची सजा तुला भेटलीच पाहिजे. बर का? की माझ्या विरुद्ध काम करायला लागला तू कर. मी जर चांगलं केलं असेल ना तर मला काही सजा भेटणार. चांगलं? अरे वाईटच होणार तुझं. आणि वाईटच झालंय, सगळं वाईट होणार. आता वाईटच होणार तुझं. तू कोणाला चांगला घरातला दुश्मन घरातल्याला आणि बाहेर तू चांगलं समजतो. घरामध्ये तू लोकांना दुश्मन समजतो. काय त्या लहान पोराला इथं आलं की भांडणं करतो तू. काकू खातो नाल्यात वाचा 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 डुक्कर तरी बरं म्हणा. करतो कर बंद, लाईट बंद कर म्हणणार कोण? हो दे लाईट चालू. सगळे लाईट चालू करून ठेव. मी वारस आहे घराचा. मला की तू घराचा साडक्या सगळ्या गावभर लोकांना माहिती कुठे फोटो काढायला माझा एवढे चाळे करायला इथं विरोध करतो का? विरोध राहतो. मला मी विरोध करता येतो तुझ्या. बरं का? तुझी नांगी कुठे दाबायची ना मला हे चांगलं माहिती आहे. आता थांब जरा. मी दाबते तुझी नांगी तिथं. मगर कडत असेल काय? नाही तुझी नांगी तिथं दाबायची ना तिथं दाबते मी. थांब जरा. तू आता फालतू समजायला काय मला? होय जाय ना तिथं जाऊन जाय ना. एवढा विरोध करायला एकदा झालं दोनदा झालं शूटिंग घेतो लोकांना पाठवतो. रणकिया आमची स्वयंपाक असला रंड काहून माहिती भरशावर माहिता गुलाम. इथं लोकांचा गुलाम भरशावर राहतो माझ्या. जाय ना कवर करण तुझे खूप धंदे मायका पडलो पकडे. अनुभव आहे का काही गांडीला? लोक बघ ना काय करायले ते. फुकट खातो फुकट राहतो इथं. आम्हाला लोकांना परिश्रम राहा आणि तिला काही ना काही होईनच बघ. तू महादेवाला मी खरं सांगते. जा तू इथून निघ बाहेर.
लाईट बंद कर, मला बसू नाही, इथं. इथून मी नाही मी बंद करणार सकाळचं नाही. मरमर करायला लागली. काहीच अधिकार नाही माझ्या घरामध्ये बडबड करायचं मला. चल नाही बाहेर, तेव्हा आपण लिहून दिलं नाही मला घर. होय बाहेर तू जाते तिथं वाट्यावर जाऊन बस, इथं नाही बसायचं. आता लाईट बंद कर. नाही तू आणत इथं बसायचंच नाही बिलकुल. उद्यापासून, नाही आणत तिला. जा बाहेर. नाही तू बाहेर जा, बाहेर जा. मी इथं हागून ठेवीन, मुतून ठेवीन, घाण करून मी तुला बसू देणार नाही इथं. तरी घाण करणार मी घरामध्ये, याद राख तू. फोटो काढायला तू माझा कोणाला पाठवतो? तिला पाठवतो काय? हा माझा फोन आण ग खाली. आली का? या तुला काऊन अशी आदत पडली पण मला जाळू जाळू घ्यायची? काऊन कशामुळे तू स्वतः जळाला ना? कम नाही आलं कोणी तुझ्या वाचायला तुला? हा तू तर गेला होता गावाला उधळत गांड वाटत विकायला. सांग काय ते मला आता तत्प्या करायचा. मी हल्लारच नाही इथून बघणार. मी सारापेत पण तुझ्या मागच येणार आहे, घर उघडं सोडून. बस जा तू तिथं वाट्यावर जाऊन बस, मी येणार तुझ्या माग. तिथं येऊन धिंगाणा घालते मी. तिथं कोणाकोणाचे काम फुकट करतो ते उपयोगाचे आहेत. हे काम फुकट काय? लोक काय म्हणते? पोरगी आली ती बाई भांडणं करती. ती बारीक पिन मारून बाजून निघून जाते. ती नाही पण चूक तिची काहीच नाही ना. आई तिची हे बघ ना, हे बघ ना कसं धरला कॅमेरा, बघ ना. हे पाय ना किडे पडे चहा प्यायला हातचा माझ्या हात आयता. सांग जाऊ दे जाण. तू कशाला बोलती? तू जर गप्पासला तर तू चावी तू मारतो ना. चावी तू मारतो तो म्हणतो ना त्याला मार, तू त्याला मार. मला म्हणतो तो, मला तू कसं हात लावशील? मग तो म्हणतो ना त्याला मार, तू त्याला बोल, त्याला चोपत बघ चहा पिऊ देते का? चहा पिऊ देते का बघ. तिच्याकडे कसं अरे तर बैसणं बंद कर ना ते. बघ फोटो काढायला बघ. आवाज बंद करून ठेव. अरे फोटो काढायला तेव्हा बाहेर सुटून द्यायला ग बस ना. त्याला बघ ना, त्याला चांगलं वाटतं का? रान अरे तू ग बस ना अजून दे. काऊन करायला रे? काऊन करायला? हे दाखवायचं मला. पोरीला मी जेव्हा सोडणार नाही, हिचे पाय दुखतील तेव्हा मला हे दाखवायचं. हा हे काऊन करायला? लोकांना पाठवतो काय? लोकांना कसं पाठवू? फिरवायला त्याचं हे पुढे येईल. हा हे पुढे त्याच्याला येणार आहे. दाखवायचं का? तू माझा फोटो काढायला लागला. बघ ना, बघ फोटो तुला काढायला चेक, माझा. तुला काय चेक करायचं ते कर. तारीखाला फोटो पाठवतो माझा काढू काढू. अरे उद्या मला आता मार, तुझं लग्न करायचं तुला मला काय करायचं? आता फोटो काढून येतो राहण्याचा. त्याला कोण सांगू नये ना माझं हो तुझी जिंदगी काढतो माझा करून तुला ते खाय गाड्या गाड्याला खातो. काय कर, मला लेकरू नाही, मला बाळ नाही, मला पोरगं नाही. केलं होतं लग्न कोण कोण लावली. आता काय गेली तुझी जिंदगी. फोटो काढायला कोणाला पाठवतो? फोटो काढूया कोणाला पाठवतो? बस झालं, चल चल हो इकडं, चला चला. चल घरात टाकूया.
खालच्या पाणी तेव्हा पाणी आणलं म्हणलं होतं तिला म्हणलं तुम्ही आखिराची तर आंबळी कापू माकून म्हणत असते या कोणाला बोलले मी काय म्हणले नाही मला भेटते कम न भेटत त्याला जायचं जीवाला मला म्हणलं तर हे फिरायचं तिकडे खूप कमी पाणी तिकडं पण देत नसतं पाणी देत कमी पडतं आता वाटतं तिला पाणी एक चालत होते कोणाचा असं नाही कॉलेज चालू